शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवायची आहे ना, तर या पद्धतीने करून बघा. किती प्रमाणात करायची असली तर एकच नंबर होणार. तर इथे शेवग्याचे शेंगा आधी स्वच्छ धुवून त्याचे अगदी सोप्या पद्धतीने साल काढून घेतले. एका पातेल्यात टाकून त्यामध्ये पाणी, मीठ, हळद टाकून 80% बॉईल केलं. मसाल्यासाठी तुम्ही इथे कांदा आणि खोबरा किस भाजून घेतला. नंतर तो मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यामध्ये आलं, लसूण पाकळ्या, भरपूर असा सांबार टाकून ग्राइंड केलं. आता इकडे थोडंसं पाणी तुम्ही इथे वापरू शकता. नंतर तडक्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मोहरी, जिरं, नंतर वाटलेला मसाला आणि थोडासा कढीपत्ता टाकून चांगलं 1 ते 2 मिनटं परतून घेतलं. नंतर चवीनुसार मीठ टाकलं. पुन्हा झाकण लावून छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर टाकून चांगलं असं परतून घेतलं. पुन्हा टोमॅटो टाकले, जे बारीक केलेले आहे, मिक्सरला ग्राइंड केलेले नाही मी, असेच चॉपरला चॉप केले. त्याची छान अशी टेस्ट येते. नंतर ज्या शेंगा आपण बॉईल केलेल्या आहे ते पाणी आणि शेंगा त्यामध्ये टाकून 1 ते 2 मिनटं उकळून घेतलं. भाजी रेडी आहे.